त्याची सोडवणूक करावी लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवरनं नागपूरला आलो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याचा कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले. करता माणसाने आत्महत्या केली. आम्ही त्यांच्या घरी गेलो. माऊली होती, तर लहान मुलं होती, डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. तिला मी विचारलं, का तुझ्या माणसाने आत्महत्या या ठिकाणी केली? तिने सांगितलं, डोक्यावर कर्जाचं ओझं होतं, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अब्रूचा पंचनामा झाला, कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्याबरोबर मालकाला नवऱ्याला सहन झालं नाही. असं झाल्याच्या नंतर तो गेला, इंजिनची माती आणली आणि ते इंजिन घटाघटा फॅला आणि त्या ठिकाणी जीवन टाकला. आज या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीतीने मिळत नाही, म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे. ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची, हाच निकाल घ्यावा लागेल. आणि तो करायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. पर्याय काय? शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं, कर्ज कमी केलं पाहिजे. जसा आजीच्या वक्त्यांनी उल्लेख केला, माझ्याकडं शेती खात्याची जबाबदारी होती. एका निकालामध्ये 80,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याला सन्मानानं जगण्याची संधी दिली. एवढंच करून थांबलं नाही, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीमालाची किंमत कशी मिळेल याबद्दलची काळजी घेतली. इथं अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या बाजारपेठेमध्ये इथे शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या बाजारामध्ये 2 पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आम्ही त्या कालामध्ये घेतली. फळबागासारखी योजना की ज्या फळबागामुळे सर्व देशामध्ये आज एक काळ असा होता, कुटुंबामध्ये माणूस आजारी पडला तर लोक फळं घ्यायचा. आज